माझ्या प्रिय बालमित्रांनो, बरं मला सांगा, आपल्यापैकी किती जण शाळेमधून आल्यानंतर आपला ड्रेस व्यवस्थित ठेवतं, आपली बॅग जागेवर ठेवते, स्वतःचे कपडे व्यवस्थित ठेवतात? कोण कोण असं करतं? नाही ना. बरीच आपल्यामधली अनेक विद्यार्थी मंडळी असे आहेत की जी शाळेमधून घरी आली की बॅग कुठे, ड्रेस कुठे, बूट कुठे, सॉक्स कुठे. पण आपल्या छोट्या छोट्या कामाचा आपल्या आईला, आपल्या आजीला आधार होत असतो. अशी जबाबदारीची जाणीव करून देणारा पाठ क्रमांक 2, जबाबदारीची जाणीव. इराचा स्वभाव वेंदळा होता. मुळात तिला तिची जबाबदारी कळत नव्हती. आपली वस्तू जपून सांभाळून ठेवायची याची जाणीव तिच्या मनात नव्हती. घरी काही मागायला आले तर ती पटकन द्यायची, पण तिला नंतर त्या वस्तूबाबत काहीच वाटत नव्हते. आपली वस्तू परत मागावी, ते लक्षात ठेवावे हे तिच्या लक्षातच राहत नसे. शाळेत टिफिन ठेवून येणे, पेन्सिल, पेन, रबर हरवणे ह्याची तिला सवयच झाली होती. आई नेहमी समजावून सांगायची, इरा, आपली शाळेची बॅग, डबा, पेन्सिल, पुस्तक, वह्या जपून ठेवाव्या. पण कशाचं काय, इकडून ऐकले आणि तिकडे सोडले. मग पहिले पाढे 55 नेहमीप्रमाणे. तिचा स्वभाव काही बदलत नव्हता. कितीही समजावले तरी ऐकत नसल्याने आईला आपल्या मुलीची चिंता वाटत असे. तिच्या गणवेशाचे बटन तुटले होते. आईने ते लावून दिले. आईने इराकडे सुई धागा दिला व आई तिला म्हणाली, इरा, सुई धागा नीट जागेवर नेऊन ठेव बाळा. इराने आईच्या हातामधून सुई धागा घेतला आणि नेऊन ठेवला. परत आईला गरज पडली. आईने खूप शोधला. इराला सुद्धा विचारले. ती सारखी म्हणत होती, मी काळजीपूर्वक ठेवलाय, पण तो कोणालाच सापडला नाही. आई तिला म्हणाली, इरा, तू जपून जागच्या जागी ठेवला असतास तर तो सापडला असता. पण इराला समजतच नव्हते आणि आठवतही नव्हते. कायम आईच्या होयला होय म्हणून ती निघून जायची. वर्गात कुणाला पेन, पेन्सिल, रबर दिला तर तिला माहिती असायचे, मात्र ती त्यांना मागत नसे. एकदा गडबडीत पाण्यावरून पाय घसरला. ती जोरात पडली. आता रडण्याऐवजी ती हसू लागली. मला काही होत नाही, लागत नाही. एका पायाला दुखापत झाली तरी दुसरा पाय असतो असे ती बोलायची. आई डोक्यावर हात मारून घ्यायची. कोणत्या शब्दात समजावून सांगावे असे तिला वाटत होते. कधी पुस्तक हरवायची, पेन, पेन्सिल कोठे आहे हे पण तिला माहीत नसायचे. शाळेच्या वेळेवर ती धावपळ करायची. या सगळ्या प्रकाराला आई खूप वैतागली होती. आरडाओरडा करून झाले, लहान लहान शिक्षा दिल्या, मात्र काडीचाही फायदा झाला नाही. बाबांना वाटायचे वयानुसार समजूतदारपणा येतो, जबाबदारी कळते, तेव्हा तिला तिच्या वस्तूबाबत समजेल. बागेमध्ये खेळायला गेल्यावर ड्रेस खराब करून आणायची. कधी पायाला खरचटायचे तर कधी हाताला खरचटत असे. मुद्दा असा की तिला वस्तू हरवल्या तरी काही वाटत नव्हते, मात्र स्वतःला लागले, खरचटले तरी त्याचं दुःख होत नसायचे. आई तिला म्हणायची, वस्तू हरवल्या तर परत घेता येतील, मात्र हाता पायाला दुखापत झाली तर मग बरे होणे कठीण असते. त्यामुळे स्वतः जपून वागावे. मात्र स्वभावाला औषध नसते हेच खरे आहे. जोवर ती स्वतःमध्ये बदल करणार नाही तोवर तो बदल होणे शक्यच नव्हते. शाळेचे परीक्षेचे दिवस होते. इराचा अभ्यास नीट झाला होता. सकाळी शाळा होती. आईने तिला खूप वेळा उठवले. इरा, उठ उठ, आई म्हणू लागली. ती वेळेवर उठली. गडबडीत तयारी केली. जाताना टिफिन बॅग, पाणी घेऊन निघाली. मात्र कंपासच घेतला नव्हता. ऐन वेळी कोणाला पेन, कोणाला पेन्सिल मागून पेपर लिहिला होता. तो पेनही अडखळत अडखळत चालत होता. तिचा पेपर मनासारखा गेला नाही. हे केवळ तिच्या वेंधळेपणामुळे झाले होते. आज सुट्टीचा दिवस. इराने मैत्रिणीसोबत सायकल चालवायची शर्यत लावली. ती वाऱ्याच्या वेगाने सायकल चालवत होती.
तिला स्वतःचे खूप कौतुक वाटू लागले. ती जोरात इकडे तिकडे सायकल चालवत होती. चालवताना तिचा तोल सुटला आणि एका दगडावर सायकल आदळली. त्याच वेगाने इरा जोरात पडली, इतके की तिला उठता येत नव्हते. ती जोरात रडू लागली. नंतर मुलींनी तिच्या आईला बोलावले. ताबडतोब दवाखान्यात नेले. 2 दिवस दवाखान्यात राहिली. पायाला जबर मार लागला, त्यामुळे पायाच्या हाडाला इजा झाली. पायाला प्लास्टर बांधले आणि तब्बल 1.5 महिना ती एकाच पलंगावर पडून होती. खूप कंटाळून गेली होती. तिला जेव्हा थोडे बरे वाटू लागले तेव्हा ती उठून बसली. तेव्हा आई तिला म्हणाली, पायाला दुखापत झाली तो बरा होईल, पण उद्या जीवावर बेतलं असतं तर, हाताला डोक्याला जबर मार लागला असता, कायमचे अपंगत्व आले असते तर कसे करायचे. फक्त दंगा मस्ती आणि स्वभाव यामुळे किती नुकसान होऊ शकते याची तिला जाणीव झाली. आता हळूहळू पाय बरा होऊ लागला. 2 महिन्याने ती सामान्यांसारखी चालू लागली. पण आता ती वेळ आधी उठायची, स्वतः छोट्या मोठ्या वस्तू जपून ठेवायची आणि कामाच्या वस्तू जागच्या जागी ठेवायची. आईला पण मदत करायची. वस्तू छोटी असो अथवा मोठी, पण गरजेला त्या वस्तूचे मोल अनन्यसाधारण असते. शिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले शरीर, त्याला जपून आपण वागले पाहिजे. आता शांत आणि बदललेली समंजस इरा सगळ्यांना आवडू लागली.